मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं 19व्या हप्त्याचं वितरण जे आहे अजूनही झालेलं नाही। आज पण आपण सकाळपासून वाट पाहत आहोत, तरी देखील आज कोणत्याही प्रकारचा GR देखील आलेला नाही आणि एकंदरीत हे वितरण एवढा विलंब का लागतो आहे अशा प्रकारचा प्रश्न सर्व लाभार्थ्यांना पडत आहे। आणि बघा, जर वेळेवर वितरण होत नसेल तर त्या वितरणाला काही अर्थ पण नाही आहे, कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेच्या जे काही त्यांना लाभ मिळतो तर या आधारावर त्यांनी वेगवेगळे बचत गट स्थापन केलेले आहेत, कोणी छोटे मोठे उद्योग स्थापन केलेले आहेत, म्हणजेच त्या छोट्याशा उद्योगातून त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहेत। काही लाडक्या बहिणींना या 1500 रुपयाचा त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग करतात। काही लाडक्या बहिणी अशा आहेत की या 1500 रुपयाचा औषध उपचारासाठी देखील या 1500 रुपयाच्या लाभाचा उपयोग करतात। त्यामुळे वेळेवर जर वितरण झालं तर त्या लाडक्या बहिणींना योग्य नियोजन करता येईल आणि त्यामुळेच वितरणाला विलंब करायला नाही पाहिजे। खरं तर एवढा वितरणाला विलंब लागतोच का हाच मला प्रश्न पडलेला आहे। वितरण जर नियमित वेळेवर जर झालं तरच फायदा आहे, अन्यथा जर वितरण वेळेवर होत नसेल, अवेळी होत असेल तर त्याला काही अर्थ नाही। कारण आता तर बघा, राज्याला अर्थमंत्री पण आहे, म्हणजे असं पण नाही की अर्थ मंत्रालयाची मंजुरीसाठी हप्ता रखडलेला आहे। आणि राहिला मुद्दा KYCचा मुद्दा जो आहे की त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ देण्याचा सरकारचा मानस असू शकतो, पण त्याच्यामध्ये पण 31 मार्च तारीख दिलेली आहे बघा, 31 मार्च। आता 31 मार्चपर्यंत असं होऊ नये की KYCच्या दृष्टीच्या नावाखाली ज्यांची KYC नोव्हेंबरपासून चुकलेली आहे तर त्यांना मार्च 31 पर्यंत वाट पाहायची गरज पडू नये, म्हणजे आणखी 2-3 महिने। आणि त्यामुळेच आपली विनंती आहे शासनाला की ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे त्यांना तात्काळ हप्ता चालू करावा, म्हणजे जानेवारीपासून त्यांना हप्ता मिळायलाच पाहिजे या मताचा मी आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण वेळेचे वेळ झालं तर फार छान होईल, कारण की वितरण वेळेवर होताना यावेळेस दिसत नाही। जर वितरण वेळेवर होत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही। बघा, मागच्या वेळेस 13 जानेवारी रोजी वितरण सुरू झाले होते 18व्या हप्त्याचे। बघा, 18वा हप्ता हा 13 जानेवारी रोजी वितरित झाला होता, पण आज 13 फेब्रुवारी आहे, म्हणजे आजपासून 1 महिन्यापूर्वी। खरं तर एवढा वेळ लागतच नाही वितरणाला, हे सर्वांना माहीत आहे, पण यावेळेस तसं होताना दिसत आहे। वितरण फार पुढे जात आहे, त्यामुळे विनंती आहे की लवकरात लवकर वितरण करा। सामाजिक न्याय विभागाला तर काही अडचण नव्हती, त्यांनी तर किमान GR काढायलाच पाहिजे होता, कारण त्यांचा जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत हालचाली आणखी पुढे वाढत नाही। त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना देखील विनंती आहे की ताई, लवकरात लवकर वितरण करण्याची प्रक्रिया जी आहे त्यावर तुम्ही लक्ष ठेवून लवकर वितरण सुरू करावे, एवढीच विनंती आहे। बघा, 13 तारीख पण आजच्याने संपलेली आहे, उद्या शनिवार आहे, उद्या देखील वितरण होण्याची शक्यता नाही। रविवारी तर GR वगैरे काही येत नाही। त्यामुळे एकंदरीत बघा, या महिन्याचा म्हणजेच काय, जानेवारीच्या महिन्याचा जानेवारीचा जो 19वा हप्ता आहे तर तो हप्ता आता आपल्याला थेट 16 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल। आणि यामुळे आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते बघा, वेळेवर जर वितरण जर का केलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही। त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी KYC दुरुस्ती केलेली आहे, त्या वाट पाहत आहेत की त्यांना जानेवारीपासून हप्ता मिळेल। आता 31 मार्चपर्यंत KYCची दुरुस्तीची जी काही डेडलाईन दिलेली आहे, म्हणजे मर्यादा दिलेली आहे, कालावधी, तर तो कालावधी असं होऊ नये की तोपर्यंत 31 मार्चपर्यंत ज्यांनी KYC दुरुस्ती केली आहे त्यांना लाभ मिळू नये आणि नंतर पुढे मग मार्चच्या नंतर एप्रिलला त्यांचा लाभ चालू व्हावा, असं नाही व्हायला पाहिजे। ज्यांची KYC पूर्ण झाली असेल, KYC दुरुस्त केली असेल, त्यांना तात्काळ जानेवारीच्या हप्त्यापासून म्हणजे 19व्या हप्त्यापासून येणाऱ्या हप्त्यापासूनच लाभ मिळायला पाहिजे, कारण की 31 डिसेंबरला KYCची शेवटची तारीख ठेवली आणि 31 डिसेंबरपासूनच वितरणाची सुरुवात झाली होती। आणि त्याच दिवशी ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती, बघा, ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती त्यांना जो आहे 31 डिसेंबर रोजी जो हप्ता वितरित करण्यात आलेला होता, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा बरं का, 31 तारखेला डिसेंबरच्या 2025ला सांगतोय मी, तर त्यावेळेस त्यांना KYC चुकल्यामुळे हप्ता मिळालेला नव्हता। ही बाब पण किती महत्त्वाची आहे बघा। त्यामुळे एका दिवसामध्ये जर तुम्ही ती माहिती वापरू शकत असाल तर तीच माहिती आता ज्या लाडक्या बहिणीने KYC दुरुस्ती केली आहे तर त्यांना लाभ देण्यासाठी वापरा, म्हणजे तिथे किती पटकन वापरली। 31 तारखेलाच KYCची शेवटची तारीख होती आणि 31 तारखेला त्याची माहिती पण वापरली आणि त्या अनुषंगानेच लाडक्या बहिणींना वितरण झाले। मग असंच ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली आहे तर ती माहिती तात्काळ वापरून जानेवारीचा हप्ता देण्यात यावा, एवढीच या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे। आणि लवकरात लवकर वितरण करावं, कारण की बघा, आता 16 तारीख तर उजाडणार हे यावरून तर स्पष्ट झालेलं आहे, कारण शनिवार रविवारी तर GR येण्याची शक्यता फार कमी आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पण लवकरात लवकर वितरणाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। आता यापेक्षा फार पुढे वितरण जाणार नाही, कारण त्याला कोणतंही असं कारण नाही की त्यामुळे वितरण पुढे पुढे जाईल, पण
काही कारणामुळे जे आहे वितरण जरी पुढे गेलं असेल तर आता इथून पुढे तरी किमान पुढे जाऊ नये एवढीच व्हिडिओच्या शेवटी सरकारला विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.